नमस्कार शेतकरी मित्रांनो, येत्या 30 जून पर्यंत शेतकरी कर्जमाफीचा गोंधळ पूर्णपणे संपुष्टात येणं आवश्यक होतं. मात्र सरकारी गोंधळ संपता संपत नाही आणि अशातच जून महिना अर्धा संपत आलेला आहे. तरी सुद्धा सरकारच्या ज्या काही अटी, नियम, निकष, घोषणा याचा अजूनही कुठेतरी ताळमेळ बसलेला नाही. आणि अशातच मग आता शेतकरी या सरकारच्या धोरणाविषयी ओरड करत असताना किसान सभेसारख्या जे काही शेतकरी संघटना असतील तर त्या कुठेतरी आक्रमक होत असताना बच्चू कडू यांच्याकडून पुन्हा आक्रमक स्टेटमेंट येत असताना जो काही कर्जमाफीचा जो काही गोंधळ आहे तर तो गोंधळ अजूनही पूर्णपणे निस्तारलेला नाही. आणि मग नेमका ह्या कर्जमाफीची प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे, येत्या 10-15 दिवसामध्ये ही प्रक्रिया पूर्ण होणार की नाही, याबद्दल शेतकऱ्यांच्या मनामध्ये गोंधळ आहे, संभ्रम आहे. अशातच सरकारकडून जी काही आकडेवारी येते आहे तर ती जवळपास 56 लाखच्या आसपास शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे किंवा या कर्जमाफीच्या लाभाच्या कक्षेमध्ये ते येतील. मात्र हा सरकारकडून जो सांगितलेला जाणारा जो काही आकडा आहे आणि सध्याची जी काही परिस्थिती जर पाहिली तर याच्यामध्ये ज्या काही माध्यमांकडून काही बातम्या आलेल्या आहेत तर त्या बातम्यांच्या आधारावर 16 ते 17 लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही. आणि मग पुन्हा सरकार आपला निर्णय जाहीर करत असतं. मंत्रिमंडळाची बैठक झाली काल परवा, त्या बैठकीमध्ये काही निर्णय घेण्यात आले आणि मग पुन्हा सरकार असेल किंवा मुख्यमंत्री असतील राज्याचे तर हे सातत्यानं या कर्जमाफीतून कसा चाल ढकलपणा करता येईल किंवा जास्तीत जास्त शेतकरी कसे वगळता येतील याच्यासाठी ते शपथ घेऊन बांधील आहेत, यात कुठलीही शंका नाही. म्हटल्यापेक्षा सरकारला याच्यामधून कसा चाल ढकलपणा किंवा वेळ कशी काढून नेता येईल, मारून नेता येईल यासाठी सरकार हे प्रयत्नशील आहे. काल परवा तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या माध्यमांसमोर एक स्टेटमेंट ऐकलं असेल की सगळं तयार आहे, असं आहे तसं आहे, परंतु आचारसंहितेमुळे काही गोष्टी आम्हाला बोलता येत नाहीत किंवा उघड करता येत नाहीत किंवा तशी घोषणा करता येत नाही. आता गावोगाव काल परवा आरक्षणाची जी काही आहेत प्रभाग रचनेची आरक्षण सोडत जाहीर केलेली आहे आणि त्याच्यानुसार मग आता जो काही निवडणूक आयोग आहे तर तो एवढ्या दिवस झोपलेला होता आणि मग ऐनवेळी आता पुन्हा काय करतील की कुठेतरी ग्रामपंचायतच्या निवडणुका जाहीर करतील. ते झालं की लगेच मग जिल्हा परिषद पंचायत समित्या त्याच्याकडे आहेत आणि मग आचारसंहितेचं कारण सांगून कुठेतरी मग पुन्हा याच्यामध्ये चालढकलपणा करण्यात येईल. तर 17, 18, 19 ची जी काही पात्र अपात्र शेतकऱ्यांचा जो काही सध्या गोंधळ सुरू आहे तर पुन्हा काल परवा जी काही मंत्रिमंडळाची बैठक झाली तर त्याच्यामध्ये विनाअट पुन्हा 40 लाख शेतकऱ्यांना याच्यामध्ये समाविष्ट करण्यात येईल आणि असं जर झालं तर ही आकडेवारी जवळपास 50-55 लाख शेतकऱ्यांपर्यंत जाईल. बऱ्याच ठिकाणी असा या कर्जमाफीचा कर्जवाटपाचा गोंधळ सुरू आहे आणि हा गोंधळ सुरू असताना सरकारने याबाबत एक ठोस नियम निकषाची भूमिका घेणं जाहीर करणं आवश्यक आहे. मात्र सरकार काय करतं की कुठेतरी त्यांचे नियम निकष हे सगळे धाब्यावर बसलेले असतात. याचा तुम्हाला अनुभव जर सांगायचा थोडक्यामध्ये तर यावर्षी अतिवृष्टीनं जवळपास बरीच आता महाराष्ट्रातील शेतजमीन खरडून गेलेली आहे आणि अशा स्थितीमध्ये 30-32 हजार कोटीची काहीतरी मदत सरकारने जाहीर केली होती आणि मग त्याचं जाहीरनामा काढण्याच्या नंतर मग सरकारने सकाळी 10-11 वाजता काही तालुक्यांना ही मदत जाहीर केली. त्याच्यानंतर त्याच्यातले हेतुपुरस्पर जाणीवपूर्वक काही जिल्हे तालुके तिथून वगळण्यात आले. संध्याकाळी पुन्हा काही तालुके समाविष्ट केले. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मग कधी समाविष्ट केले आणि त्याच्यानंतर मग या आमच्या जे काही अंधभक्तांचं पेव फुटलं की आमच्याच बापानं कसं या तालुक्याला याच्यामध्ये समाविष्ट केलं, जो तो आपल्या नवत्याचं स्टेटस ठेवू लागला, फोटो लावू लागला, श्रेय घेऊ लागला. हे असे धंदे सध्या सुरू आहेत. म्हणजे सकाळी दुष्काळी मदत सरकार जाहीर करतं विशिष्ट तालुक्यासाठी की ते कुठल्या तरी नियमाच्या निकषाच्या आधारावर, संध्याकाळी पुन्हा काही तालुके समाविष्ट करतं, मग ते कुठल्या नियमानं समाविष्ट करतं. हा सगळा जिकडे तिकडे सावळा गोंधळ सुरू आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद. जय हिंद.